नमस्कार, मी राजू रघुनाथ दाभाडे. मी MES सोसायटीचं बालशिक्षण मंदिर स्कूल आहे कोथरूडमध्ये, मयूरपालीमध्ये. तिथे गेली 35 वर्षे क्रीडा शिक्षक होतो. शेवटचे 5 वर्ष मी राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळा या शाळेमध्ये क्रीडा शिक्षक होतो. क्रीडा शिक्षकाचं काम करत असताना मला बऱ्याच खेळांची माहिती होती आणि मी स्वतः बरेच खेळ खेळत होतो. त्यामुळं इंटरस्कूलच्या कॉम्पिटिशनला जेव्हा शाळेचे संघ घेऊन जायचो त्यावेळेला खेळाच्या संदर्भात सगळ्यांच्या बरोबर चांगला परिचय होता आणि हे करत असताना आपल्याला एखादा चांगला खेळ पण आपण करू शकतो का हा विचार केला आणि त्याची हळूहळू डेव्हलपमेंट केली. मी शाळेमध्ये स्केटिंग शिकवत असताना म्हणजे बरेच बाकीचे पण खेळ शिकवत होतो. त्या दिवशी स्केटिंग शिकवत होतो. स्केटिंग शिकवत असताना बास्केटबॉलचा बॉल माझ्याकडे आला. मी तो बॉल घेतला आणि बॉल घेऊन ड्रिबल करत राहिलो. ड्रिबल करून 2-4 राऊंड मारल्यानंतर बॉल परत दिला. बॉल परत दिल्यानंतर जरा सुचलं की बाबा अरे स्केटिंग आणि बॉल आला, बॉलवरती आपण असं केलं तर आपल्याला काही याच्यातनं चांगलं आणखी काही डेव्हलपमेंट करता येईल का, म्हणून विचार केला. सहकारी मित्रांच्या बरोबर चर्चा केली, त्यांना पण या विषयावरती बोललो आणि मग नंतर याचे रूल रेग्युलेशनच्या संदर्भात, गेम प्रॅक्टिकली खेळण्याच्या संदर्भात विचार केला, चर्चा केली आणि त्याला चांगला अंतिम रूप देऊन हा सगळा साचा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे पाठवला. आणि जेव्हा त्यांच्या अधिकाऱ्यांनी सगळं ते पाहिलं, त्यांना ती कन्सेप्ट आवडली. नंतर त्यांनी 2003मध्ये त्यांचे स्पोर्ट्स डायरेक्टर आणि प्रोजेक्ट ऑफिसर पुण्यामध्ये पाठवले आणि त्यांच्यासमोर या खेळाचं 2003मध्ये जे बालेवाडीमध्ये त्यावेळेला आत्ता जे तुम्ही टेबल टेनिसचा हॉल बघताय तर तिथे बास्केटबॉलचे 2 कोर्ट होते लागून आणि तिथे या खेळाचं लॉन्चिंग झालं. त्यावेळेला खासदार प्रदीप रावत होते, बाळासाहेब लांडगे मूळचे सचिव होते आणि यांच्या डायरेक्टर आपले स्पोर्ट्स संचालक होते. या सगळ्यांच्या माध्यमातून तिथे आपल्याला तो खेळाचं लॉन्चिंग केलं. काय खेळाचं स्वरूप आहे हा खेळ 2 संघांमध्ये खेळला जातो. एका संघामध्ये 12 खेळाडू असतात. 12मधले 6 ॲक्च्युली खेळतात आणि 6 सबस्टिट्यूट असतात. हे 6 खेळताना त्यांनी एकमेकाच्या कोर्टमध्ये जाऊन बॉल ड्रिबल करायचा आहे आणि गोलपोस्टमध्ये बॉल टाकायचा आहे. हे करत असताना कोच त्यांचा असतो किंवा टीमचं प्लेयर कॅप्टन असतो, तो डिसाईड करतो की माझी टीम कशी मी खेळवायची. मग तो त्याप्रमाणे 2 डिफेंडर लावतो, 3 फॉरवर्ड लावतो किंवा 2 फॉरवर्ड लावतो, 1 सेंटर प्लेअर लावतो, 2 डिफेंडर लावतो किंवा 3 डिफेंडर लावतो. हे डिपेंड त्या गेमच्या सिच्युएशनवरती असतं. पॉप्युलर होत चालला म्हणजे एक तर खेळामध्ये एक चांगलं थ्रिल आहे आणि लोकांना खेळताना ते पोरं खेळाडू चांगले एन्जॉय करतात. त्यामुळं म्हणजे जर बघितलं तर लोकांना खरंच वाटतं की नाही आपण पण खेळलं पाहिजे. पर्यंत 60 देशांपर्यंत खेळला जातो. याच्यामध्ये तुमचा डेन्मार्क आहे, पोलंड आहे, नंतर इटली आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इकडे आफ्रिकेमध्ये केनिया आहे, युगांडा आहे, घाना आहे, साऊथ आफ्रिका आहे, इकडे तुम्ही गेलात अमेरिकेमध्ये तर ब्राझील आहे, अर्जेंटिना आहे, USAची टीम आहे, UK ची टीम आहे. इकडे आलात एशियामध्ये तर तुम्ही आमची UKची दुबईची टीम आहे, सौदी अरेबियाची टीम आहे, इराणची टीम आहे. भरपूर देशांमध्ये चांगल्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये खेळला जातो. आता ह्या खेळाचा जन्म पुण्यातच झाला हो आणि 60 देशांपर्यंत पोहोचला. हा प्रवास कसा आहे? हा प्रवास चांगलाच आहे की, चांगला मजेशीर आहे प्रवास. आता 3 वर्षापूर्वी म्हणजे गोव्याला नॅशनल गेम झालं होतं. नॅशनल गेममध्ये गेम होता. नंतर खेलो इंडियाच्या अस्मिता लीगमध्ये हा खेळ खेळला जातो. ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये खेळला जातो. स्कूल गेममध्ये हा खेळ खेळला जातो. फेडरेशनचे आमचे 11, 14, 17 सिनियर गटाच्या कॉम्पिटिशन होत असतात. तर आता सगळ्या लेवलला चांगल्या प्रकारे हा खेळ खेळला जातो आणि मेन म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने या खेळाला इंडिजिनस गेम म्हणून मान्यता दिली आणि आमच्या खेळाडूंना गव्हर्नमेंटचे जॉब्स मिळाले. तर हे सगळ्यात मोठं म्हणजे मुलांच्या दृष्टीने, खेळाडूंच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. एक तर मी तर म्हणत की मुलांनी कोणताही खेळ खेळावा, म्हणजे हाच खेळ खेळा असं पण मी म्हणणार नाही. मुलांनी शालेय जीवनामध्ये काहीतरी खेळावं, ग्राउंडवरती जावं, 2 तासभर ग्राउंडवरती जाऊन कोणताही खेळ खेळावा, जेणेकरून तिथे शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमताचा त्याचा चांगला विकास होईल. आणि खेळ खेळताना त्यांना हार जीत
ग्राउंडमध्ये म्हणजे प्रॅक्टिकली हार जीत काय असते त्याचा अनुभव येईल आणि ते पचवायची क्षमता त्यांच्यामध्ये चांगली तयार होईल. या खेळानं तुम्हाला काय दिलं? या खेळाने मला तर खूप काय दिलं. म्हणजे मी सांगतो की मी साध्या म्हणजे शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. काय माझ्याकडे काहीच नव्हतं. जे काय दिलं ते या खेळानेच दिलं. आणि या खेळामुळं मला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात माझी ओळख झाली. देशामध्ये प्रत्येक राज्यात माझी ओळख झाली. जगामध्ये प्रत्येक देशामध्ये माझी ओळख झाली. हे मला खेळाने दिलं. याच्या पलीकडे मला काही नको आहे. आणि चांगल्या मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर बसायला उठायला मिळालं. अमिताभ बच्चन असू द्यात किंवा आपले सगळे केंद्रीय क्रीडा मंत्री असू द्यात. प्रत्येक वेळेला सगळ्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणं, त्यांच्याबरोबर बसणं, त्यांच्याकडनं मदत घेणे, हे सगळं या खेळामुळं सगळं होतं आहे.